हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या लेक्चरसाठी मी आपल्यासमोर एक घेऊन आलो आहे एक छानसा टॉपिक जो केमिस्ट्री या सब्जेक्टचा आहे. आणि खरं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला हा जो टॉपिक आहे हा जर तसं बघायला गेलं ना तर एकदम सोपा आहे. पण जनरली होतं काय, या टॉपिकचा ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या आपल्या क्लिअर नसल्यामुळं आपल्याला हा टॉपिक थोडासा टफ वाटतो आणि त्याच्यामुळं मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो आपल्याला खूप सारा स्कोर करून देणारा सब्जेक्ट आहे किंवा स्कोर करून देणारा केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो पण आपल्याला टफ वाटतो. कारण त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे जो आपण आजचा टॉपिक म्हणून आपल्यासाठी निवडला आहे त्या समजलेल्या नसतात, म्हणून आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री टफ वाटतो आणि आपण त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. पण खरं तर हा टॉपिक एकदम इंटरेस्टिंग पण आहे आणि इझी पण आहे. आणि मग चला जर बघू, आपण सुरुवात करूया. त्या टॉपिकचं नाव काय आपल्या केमिकल रिॲक्शन आणि त्या केमिकल रिॲक्शनचे डिफरंट टाईप्स. खरं तर मित्रांनो, केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय हे बघा. केमिकल रिॲक्शन म्हणजे अशी विशेष काही गोष्ट नाही, जनरल आपण आपल्या लाईफमध्ये बघतच असतो. कोणत्याही दोन गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर त्याच्यापासून आपल्याला नवीन काही ना काही भेटणार असतं. एक्झाम्पल, जर आपल्याला घरगुतीच जर घ्यायचं असेल, स्वयंपाकघरामध्ये आपण पीठ आणि पाणी दोन्ही जर एकत्र केलं तर आपल्याला काय भेटतो, एक पिठाचा गोळा भेटतो, बरोबर. मग हे दुसरं तिसरं काय नव्हतं, हे सुद्धा काय होतं आपलं केमिकल रिॲक्शनचं एक एक्झाम्पल होतं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, दोन गोष्टी एकत्र आल्या. एक काय, जे आपलं कोरडं पीठ ते, आणि दुसरं म्हणजे पाणी. आणि दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर जे तयार झालं ते काय होतं, ओला पिठाचा उंडा किंवा ओला पिठाचा गोळा. त्यापासून आपण पोळी वगैरे बनवू शकतो. ही तर एक केमिकल रिॲक्शन. तुम्ही म्हणाल मग कसं, म्हणजे याचा अर्थ केमिकल रिॲक्शन म्हणजे दोन गोष्टी एकत्र येऊन नवीन गोष्ट तयार होणे. मग याच्यात ज्या दोन गोष्टी एकत्र आल्या त्या गोष्टीला केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये म्हणतात रिॲक्टंट. काय म्हणतात, रिॲक्टंट. रिॲक्टंट म्हणजे ज्या दोन गोष्टी एकमेकांसोबत रिॲक्ट होतात त्यांना म्हणतात रिॲक्टंट. आणि जे दोन गोष्टी एकत्र झाल्यानंतर आपल्याला भेटतं त्याला म्हटलं जातं प्रॉडक्ट. म्हणजे आपण घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये रिॲक्टंट कोण होते, एक कोरडं पीठ आणि दुसरं काय होतं, पाणी. त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट काय भेटलं, ओला पिठाचा उंडा, ज्याला आपण काय म्हणतो, मळलेली कणिक. आलं लक्षात. आणि सेम ह्याच कन्सेप्ट आपण यूज करतो केमिकल रिॲक्शन समजून घेताना. याच्यामध्ये पण काय होतं, रिॲक्टंट म्हणजे जे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट होणारे ते केमिस्ट्रीमध्ये काही ॲटम्स असू शकतात, काही इलेमेंट्स असू शकतात, काही कंपाऊंड्स असू शकतात. आणि ते दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट भेटतं. मग मे बी ते प्रॉडक्ट एक असेल, दोन असेल किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, इथे आपल्याकडे दोन रिॲक्टंट आहे. खरं तर रिॲक्टंट कोणता आणि प्रॉडक्ट कोणता हे कसं ओळखायचं, केमिकल रिॲक्शन लिहिण्याचा एक सिंपल साधा रूल असतो. लेफ्ट हँड साईडला लिहायचा रिॲक्टंट, मिडलला लिहायचा ॲरो आणि त्याच्यानंतर लिहायचं प्रॉडक्ट. ॲरोच्या पाठीमागच्या साईडला जे असतं त्याला म्हणतात रिॲक्टंट आणि जे नंतर असतं त्याला म्हणतात प्रॉडक्ट. आपल्या इथे एक्झाम्पलमध्ये काय, ए प्लस बी ॲरो सी प्लस डी. इथं ॲरोच्या पाठीमागं दोन गोष्टी कोणत्या आहेत, ए आणि बी. म्हणजे ए आणि बी झाले रिॲक्टंट. आणि ॲरोच्या नंतर कोणत्या दोन गोष्टी आहेत, सी आणि डी. म्हणजे सी आणि डी काय झाले, प्रॉडक्ट. मग आपण जे एक्झाम्पल म्हणून केमिकल रिॲक्शन घेतली ती होती ए प्लस बी. हे दोन रिॲक्टंट एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून जे आपल्याला प्रॉडक्ट भेटतं ते आपण दोन इथे कन्सिडर केले, सी आणि डी. मग ते एकही असू शकतात, दोनही असू शकतात किंवा दोनपेक्षा जास्त पण असू शकतात. मग दोनपेक्षा जास्त असणार, एक असणार का दोन असणार हे कशावरून ठरतं, तर ते जे दोन रिॲक्टंट आहे ते कोणत्या टाईपच्या केमिकल रिॲक्शननी एकमेकांसोबत रिॲक्ट झाले त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे आपल्याला किती प्रॉडक्ट आणि कसे प्रॉडक्ट भेटणार हे जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर समजून घ्यावं लागेल आपल्याला टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. बेसिकली केमिकल रिॲक्शनचे मेन 5 टाईप्स असतात. तर मग आपण आता आपल्या पुढील लेक्चरमध्ये ते 5 टाईप्स वन बाय वन बघूयात. जनरली ह्या 5 टाईप जर व्यवस्थित लक्षात आले तर केमिकल रिॲक्शन लिहिणं हे आपल्याला इझीही जाईल आणि जो आपला केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो आपल्याला समजून घेण्यासाठी सुद्धा अतिशय सोपा जातो. तर मग चला आपण स्टार्ट करूया वन बाय वन टाईप. पहिली टाईप असते कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता खरं तर माझा तुमच्यासमोर टॉपिक घेऊन येण्याचा हेतू एवढा आहे की मला तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगायचा आहे. मी काय तुम्हाला एकदम सायंटिफिकली ॲज इट इज डेफिनेशन सहित लिहून देणार नाही. मी फक्त इथं काय करणार, तुम्हाला तो टाईप आणि त्या टाईपचा नेमका मिनिंग काय होतो ध्यानात ठेवण्यासाठी कीवर्ड काय आणि त्याचं एक्झाम्पल काय यामार्फत शिकवणार. तर पहिला टाईप कोणता, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, इन विच रिॲक्शन टू ऑर मोर सबस्टन्सेस combines to
each other and they form single substance. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 किंवा 3 सबस्टन्स किंवा 3पेक्षा जास्त सबस्टन्स एकमेकासोबत कंबाईन होतात. जे एकमेकासोबत कंबाईन होतात त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्टंट. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट एकमेकासोबत कंबाईन होतील आणि आपल्याला काय भेटणार आहे, फक्त सिंगल प्रॉडक्ट. म्हणजे 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एकत्र आले तरी फक्त प्रॉडक्ट किती भेटणार, एकच. म्हणून त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजेच काय, मल्टी रिॲक्टंट सिंगल प्रॉडक्ट, हे झालं कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग त्याचं एक्झाम्पल काय, पहिलं एक्झाम्पल बघू आपण. H2 + O2 गिव्ज H2O. म्हणजे इथं 2 रिॲक्टंट एकत्र आले, एक आला हायड्रोजन आणि दुसरा आला ऑक्सिजन. रिॲक्टंट किती आहेत, 2, पण प्रॉडक्ट किती भेटला, एकच, H2O. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघं एकमेकांसोबत काय झालेत, कंबाईन, आणि एकच प्रॉडक्ट भेटला. म्हणजे मल्टी रिॲक्टंट सिंगल प्रॉडक्ट, आणि त्या रिॲक्शनला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेम आपलं दुसरं एक्झाम्पल काय, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे 2 रिॲक्टंट एकत्र आले आणि आपल्याला काय भेटलं, मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे 2 रिॲक्टंट एक प्रॉडक्ट. हे झालं पहिला टाईप, कॉम्बिनेशन रिॲक्शन. पाहिजे तर समोर बॅलन्स रिॲक्शन पण दिलेल्या आहेत आपल्या दोन्ही रिॲक्शनच्या, त्या व्हॅलन्सीवर डिपेंड असतील. ठीक आहे, त्या बॅलन्स रिॲक्शन तुम्ही बघून घ्या. यानंतर जो आपला दुसरा टाईप आहे, दुसरा टाईप कोणता, डिकम्पोजिशन रिॲक्शन. खरं तर रिॲक्शनच्या टाईप्स हे नावावरूनच कळतं त्याच्यामध्ये काय, डिकम्पोजिशन. कळालं, डिकम्पोज करणं म्हणजे काय, एका गोष्टीचे खूप सारे पार्ट्स करणं. फॉर एक्झाम्पल, आपण फूड खातो, फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स खातो. कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन कशात होतं, जे त्याच्या बेसिक युनिट्स असतील, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, शुगर असेल. मग तसंच डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, या रिॲक्शनमध्ये एक कंपाऊंड असतं. एक काय म्हणतोय मी, कंपाऊंड. मी म्हटलं का इलेमेंट नाही, कारण इलेमेंटचे पुन्हा आपण डिकम्पोजिशन सेपरेट इलेमेंटमध्ये करू शकत नाही. जर आपण एक कंपाऊंड घेतलं तर कंपाऊंडचे 2 किंवा 3 इलेमेंट किंवा प्रॉडक्ट तयार करू शकतो. म्हणून डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय, 1 कंपाऊंड ब्रेक डाऊन, त्या कंपाऊंडचं काय होतं, ब्रेक डाऊन इन 2 or more सबस्टन्सेस. लक्षात आलं, याला आपण म्हणू शकतो अपोजिट टू कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन काय होते, खूप सारे रिॲक्टंट एकत्र येणार, एकच प्रॉडक्ट देणार. डिकम्पोजिशन रिॲक्शन अँटी कॉम्बिनेशन म्हणू शकतो. म्हणजे काय, एकच कंपाऊंड एकत्र नाही येणार, त्याचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन आणि जास्त प्रॉडक्टमध्ये. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, हीटच्या, कॅल्शियम कार्बोनेट, तो एकच कंपाऊंड होता, हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्याचं डिकम्पोज झालं कशामध्ये, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजे इथं रिॲक्टंट एकच कंपाऊंड होतं, कॅल्शियम कार्बोनेट, पण त्याच्यापासून प्रॉडक्ट किती भेटले, 2, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजे एका कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झालं, 2 प्रॉडक्ट भेटले. की पॉईंट समजला, रिॲक्टंट इज सिंगल अँड अ प्रॉडक्ट इज मल्टिपल. सेकंड एक्झाम्पल काय, सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईड ज्यावेळेस सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्याच्यापासून सिल्वर आणि क्लोरीन गॅस सेपरेट होतो. म्हणजे एकच कंपाऊंड होतं रिॲक्टंट म्हणून सिल्वर क्लोराईड, त्याच्यापासून 2 प्रॉडक्ट भेटले, सिल्वर आणि क्लोरीन. म्हणून हे एक्झाम्पल झालं डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. आलं सर्वांचं इथपर्यंत नक्की. यानंतर आपल्या केमिकल रिॲक्शनचा तिसरा टाईपचं नाव काय आपल्याकडे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट, डिस म्हणजे हटवणे आणि प्लेसमेंट म्हणजे जागेवरून. लक्षात आलं, आपण डिस्प्लेसमेंट या शब्दाचे 2 ह्याच्यात विभागणी करू, एक म्हणजे डिस आणि दुसरं प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे काय, एखाद्याला त्या जागेवर प्लेस्ड करणं, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ज्याला ऑलरेडी प्लेस्ड केलं आहे त्याला त्याच्या प्लेसवरून काढून घेणं. मग डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं, मोर ॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस ॲक्टिव्ह इलेमेंट. लक्षात आलं का, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनला आपण जनरली सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. का म्हणायचं सिंगल डिस्प्लेसमेंट, ते पुढचा टाईप बघितल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं क्लिअर होईल. पण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, मोर ॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस ॲक्टिव्ह इलेमेंट. या रिॲक्शनमध्ये काय होतं, इन दिस रिॲक्शन ओनली 1 इलेमेंट गेट रिप्लेस बाय अदर 1. म्हणजे काय, एक्झाम्पल बघू आपण.
आपल्याकडे काय सोडियम आयोडाईड, त्याची रिॲक्शन केली क्लोरीनसोबत. इथं झालं काय, पहिला रिॲक्टंट आहे सोडियम आयोडाईड आणि दुसरा रिॲक्टंट आहे क्लोरीन. पण सोडियम आयोडाईडमधला जो आयोडीन आहे तो क्लोरीनपेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे. लक्षात आलं का? आयोडीन क्लोरीनपेक्षा कमी रिॲक्टिव्ह. मग आपण टाईप काय बघितला, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मोर ॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस ॲक्टिव्ह. मग मोर ॲक्टिव्ह क्लोरीन, लेस ॲक्टिव्ह आयोडीन. तर आयोडीनला कोण डिस्प्लेस करणार? क्लोरीन. म्हणजे इथं आयोडीनच्या जागेवर कोण येणार? क्लोरीन. आणि क्लोरीनच्या जागेवर कोण जाणार? आयोडीन. म्हणजे लक्षात घ्या, ह्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये फक्त आणि फक्त आपण एकच इलेमेंट डिस्प्लेस केला. कोणता? आयोडीन डिस्प्लेस केला आहे क्लोरीननं. एकाचीच डिस्प्लेसमेंट केली का जास्त याची? एकाचीच डिस्प्लेसमेंट फक्त आयोडीनची केली, म्हणून ह्या टाईपला म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात आलं? एकाचीच डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दुसरा टाईप कोणता? जो 4 नंबरचा आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिंगल डिस्प्लेसमेंट कळाली, एकालाच डिस्प्लेस करायचं. किती डिस्प्लेस करायचं? फक्त एकालाच डिस्प्लेस करायचं, ती वाली सिंगल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे? आता दोन कंपाऊंड एकमेकासोबत रिॲक्ट झाल्यानंतर दोन्ही कंपाऊंडचा एक एक इलेमेंट, म्हणजे पहिल्याचा एक दुसऱ्याचा एक, म्हणजे 2 इलेमेंट डिस्प्लेस होणार, म्हणून ह्या टाईपला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल काय, आपल्याकडं 2 कंपाऊंड आहे, पहिला कंपाऊंड AB आणि दुसरा कंपाऊंड CD. तर इथं होणार काय, AB मधला B डिस्प्लेस केल्या जाणार Cने. लक्षात आलं का? म्हणजे AB मधला B कोणी डिस्प्लेस केला आहे? Cने. आणि CD मधला C कोणी डिस्प्लेस केला? Bने. AB मधला B रिप्लेस कशाने केला जातोय? Dने. लक्ष द्या, AB हा पहिला कंपाऊंड, दुसरा कंपाऊंड आहे CD, त्याच्यासोबत काय झाला? रिॲक्ट. बेसिकली कंपाऊंड जर असेल तर कंपाऊंड म्हणजे 2 इलेमेंट एकमेकासोबत काय झालेले असतात? कनेक्ट झालेले असतात. मग इथं पहिला कंपाऊंड आहे AB, तर पहिल्या AB कंपाऊंडमध्ये 2 इलेमेंट आहे, पहिला A इलेमेंट आणि दुसरा B. दुसरं जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये एक इलेमेंट C आणि 2 नंबरचा D. ज्यावेळेस आपण कंपाऊंड लिहितो, जनरली कंपाऊंडमधले 2 इलेमेंट असतील तर पहिला इलेमेंट हा कॅटायन असतो आणि दुसरा ॲनायन. मग AB नावाच्या कंपाऊंडमध्ये A असणारे कॅटायन आणि B असणारे ॲनायन. तसं C आणि Dमध्ये C असणारे कॅटायन आणि D असणारे ॲनायन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये लक्षात येतं आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये पहिल्याचा ॲनायन डिस्प्लेस केला जाणार दुसऱ्याच्या ॲनायननी. लक्षात आलं? म्हणजे A सोबत असणारा B नावाचा ॲनायन डिस्प्लेस केला जाणार दुसऱ्या कंपाऊंडच्या D ॲनायननी. म्हणजे A सोबत जो B होता तो आता प्रॉडक्टमध्ये कोण येणार? तिथे D. म्हणजे पहिल्या कंपाऊंडमधला एक इलेमेंट आपण काय केला? डिस्प्लेस. सेम थिंग काय होणार? C आणि Dमध्ये. कोणामध्ये? C आणि Dमध्ये D नावाचा ॲनायन डिस्प्लेस केल्या जाणार किंवा डिस्प्लेस केल्या जाणार B नावाच्या ॲनायननी. म्हणजे तिथं जो CD होता त्याच्याऐवजी प्रॉडक्ट भेटणार CB. म्हणजे पहिल्या कंपाऊंडमधला पण ॲनायन डिस्प्लेस झाला आणि दुसऱ्या कंपाऊंडमधला पण ॲनायन डिस्प्लेस झाला. 3 नंबरचा जो आपला टाईप आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, तिथं एकच ॲनायन डिस्प्लेस होत होता. पण 4 नंबरच्या टाईपमध्ये 2 कंपाऊंडमधले 2 ॲनायन डिस्प्लेस झाले, म्हणून 4 नंबरचा टाईपचं एक्झाम्पल काय आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल खाली घेऊया, NaOH हे कंपाऊंड रिॲक्ट विथ HCl. आता इथं ॲनायन कोण आहे NaOHमध्ये? OH इज ॲनायन आणि HClमध्ये Cl इज ॲनायन. तर NaOH मधला OH नावाचा ॲनायन डिस्प्लेस केला जाणार Cl ॲनायननी, म्हणजे पहिली डिस्प्लेसमेंट. आणि HCl मधला Cl डिस्प्लेस केला जाणार OH नावाच्या ॲनायननी, म्हणजे दुसरी डिस्प्लेसमेंट. म्हणून या टाईपला म्हणू शकतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके. त्यानंतरचा आपला 5वा आणि महत्त्वाचा टाईप आहे, त्याचं नाव काय? रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? रेडॉक्स म्हणजे 2 गोष्टी. फर्स्ट, रेड मीन्स रिडक्शन आणि ऑक्स मीन्स ऑक्सिडेशन. ज्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्हीही प्रोसेस होणार त्या रिॲक्शनला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. मग नेमकं ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय ते कळायला पाहिजे, तर कळेल ना रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. पहिली गोष्ट,
आपण त्यांच्यातला डिफरन्स बसू. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. मग रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कळालं इथपर्यंत? अगदी त्याच्या उलटं. ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ नॉन मेटल आणि रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ मेटल. किंवा अगदी उलटं, ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ मेटल आणि रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ नॉन मेटल. खाली आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघू अजून आपलं एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघूया. पहिलं एक्झाम्पल काय? कॉपर ऑक्साईड इज रिॲक्ट विथ हायड्रोजन गिव्ज प्रॉडक्ट काय काय? कॉपर प्लस H2O. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये झालं काय? कॉपर ऑक्साईडमधला ऑक्सिजन डिस्प्लेस झाला किंवा रिमूव्ह झाला. कॉपर ऑक्साईडमधला कोण रिमूव्ह झाला आहे? ऑक्सिजन. आणि त्या ऑक्सिजनला कोण जाऊन अटॅच झालं आहे? हायड्रोजन. म्हणजे कॉपरमधून रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झाला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन झाला आहे कॉपर ऑक्साईडमधून. म्हणजे कॉपर ऑक्साईडचं काय झालं? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन. आणि त्या ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होऊन H2O फॉर्म झाला. म्हणजे त्या ऑक्सिजनचं काय झालं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय झालं? रिडक्शन. असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आलं लक्षात इथपर्यंत? ओके. किंवा असं सुद्धा म्हणू शकतो ना, H2 सोबत ऑक्सिजन ॲड झाला म्हणजे H2ला O ॲड झाला म्हणजे H2चं काय झालं आहे? ऑक्सिडेशन झालं. कळालं का? कॉपर ऑक्साईडमधून O रिमूव्ह झाला म्हणजे कॉपर ऑक्साईडचं झालं आहे रिडक्शन आणि H2ला ॲड झाला आहे ऑक्सिजन म्हणजे H2चं झालं आहे ऑक्सिडेशन. आलं लक्षात? मग कॉपर ऑक्साईडचं ऑक्सिडेशन का झालं? कारण H2 रिॲक्ट झाला. म्हणजे जो रिॲक्ट झाल्यामुळे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणतात ऑक्सिडेशन एजंट. आणि जो रिॲक्ट झाल्यामुळे दुसऱ्याचं रिडक्शन होतं त्याला म्हणतात रिडक्शन एजंट. आता बघा, कॉपर ऑक्साईडचं O रिमूव्ह झाला ना, म्हणजे कॉपर ऑक्साईडचं काय झालं? रिडक्शन. कोणामुळे? हायड्रोजनमुळे. ज्याच्यामुळे झालं तो त्याचा एजंट. म्हणजे कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन हायड्रोजनमुळे झालं म्हणून हायड्रोजन हा रिड्युसिंग एजंट. लक्षात आलं का? हायड्रोजनला O ॲड झाला म्हणजे हायड्रोजनचं झालं ऑक्सिडेशन. कोणामुळे? कॉपरमुळे. म्हणून कॉपर झाला ऑक्सिडायझिंग एजंट. सेम दुसरं एक्झाम्पल